उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. जाणीवांचा पूल कोणी सांधला, कंठात आत ओळी डोळ्यात प्राण आले. कंठात आत ओळी डोळ्यात प्राण आले. आता समेवरी हे आता समेवरी हे कैवल्य. नमस्कार. दृश्यम स्टोरीज निर्मित जगावेगळी माणसं या मालिकेतील आजच्या या सदरात मी सायली खेडेकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर जेव्हा आपण म्हणतो जगावेगळी माणसं, तर त्यावेळेला सरधोपट आयुष्य न जगता स्वतःच्या प्रतिभेला मोकळी वाट देत आयुष्य जगणारे प्रतिभावान कवी आणि गीतकार वैभव जोशी सर, नमस्कार. नमस्कार सायली. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार तुम्हाला नुकताच जाहीर झालाय आणि त्याच निमित्ताने आपण आज इथे भेटतोय. सगळ्यात पहिल्यांदा या गप्पांची सुरुवात करताना मला तुम्हाला विचारायचंय, अचूक शब्दांची निवड तुम्हाला कशी जमते? म्हणजे ज्या वेळेला तुम्ही म्हणता की जाणीवांचा पूल कोणी सांधला, तर त्यावेळेला तो बांधला नसतो, तर ते कुठून येतं, कसं जमतं? मला वाटतं की आता तू हे पांघरुण मधल्या सिनेमाच्या गाण्याचा उल्लेख केला आहेस आणि त्यासाठी तुम्हाला पांघरुण हा कविवर्य बाबा बोरकर यांच्या कथेवरती आधारित सिनेमा होता आणि त्याची सगळी पार्श्वभूमी सांगितलेली होती महेश मांजरेकर सरांनी मला. आणि जे काही त्यांच्यामध्ये नातं आहे, तिथे बिजवराशी तिचं लग्न होतं. म्हणजे ही काही नवी सुरुवात नाही, ही दुसऱ्यांदा नवी सुरुवात होती. पहिली नवी सुरुवात असती तर आपण बांधला म्हणालो असतो, पण आधीचा पूल पडलेला आहे, त्याच्यामध्ये काही भेगा आहेत आणि म्हणून त्या आयुष्यात त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत, ज्या जाणीवा आहेत, त्या कुठेतरी मध्ये मध्ये विस्कळीत झालेल्या आहेत. तर ते पुन्हा एकदा सांधणं गरजेचं आहे, म्हणून कदाचित तो शब्द आला असावा. आता ते आपण नंतर मागे त्याचं पृथक्करण करताना आता असं वाटू शकतं, परंतु जर तुम्ही कथा नीट ऐकली असेल, गीतकार म्हणून तुम्हाला ऐकावी लागते आणि तुम्हाला त्या सगळ्या पात्रांचा स्वभाव, त्यांची बोलण्याची शैली, त्यानंतर कथेत घडणाऱ्या घटना, या सगळ्या जर तुम्ही शोषून घेतल्या असतील तर मला वाटतं शब्द ते आपोआप येतात. म्हणजे हे गाण्यामध्ये झालं, कवितेमध्ये तर शब्द कसे येतात हे कोणी सांगूच शकत नाही. आणि त्याचमुळे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की मी जेव्हा मी किंवा कुठलेही गीतकार शून्यातनं जी उभी राहते कला स्वयंभू, असे कुठलेही कलाकार म्हणजे कुठल्या भरोश्यावर सांगायचं की मी तुम्हाला गाणं 8 दिवसात देतो, 4 दिवसात देतो किंवा 15 दिवसात देतो. तुम्हाला फक्त तुमच्या पूर्वपुण्याईवरती विश्वास ठेवून तुम्ही काहीतरी एक आकडा सांगता की मी 8 दिवसांनी देतो. एक तुम्ही सरासरी काढलेली असते की आपल्याला साधारण गाणं लिहायला एवढा वेळ लागतो वगैरे, परंतु अशी कुठलीच खात्री नाहीये. तुम्ही आत्ता ह्या घडीला तुम्ही बँकरप्ट होऊ शकता की तुमच्याकडे काहीच नाही आणि ह्याच्या पुढे येण्याची काही शाश्वती पण नाहीये. असं ते म्हणजे सर्कशीतल्या झुल्यासारखं आहे. या झुल्यावरून त्या झुल्यावर उडी तर मारायची आहे, पण खाली जाळं नसलं पाहिजे ही अट आहे. म्हणजे इतक्या भरोशावरती तुम्हाला सातत्याने उड्या मारायला लागतात. त्याच्यात कपाळमोक्ष होण्याचे कितीतरी क्षण येण्याची शक्यता असते, येतात सुद्धा. म्हणजे तुम्हाला जेव्हा सांगावं लागतं की नाही मला गाणं सुचत आहे आणि तुम्हाला जर उशीर होतोय तर पुढे जा तुम्ही, परंतु जे तुम्ही काम करता आहात तुझ्या प्रश्नाकडे येताना आणि ते जर तुम्ही मनोभावे सगळे त्या टीम मध्ये स्वतःला झोकून दिलत आणि ते सगळं शोषून घेतलं जसं मी मगाशी म्हणालो, तर असे शब्द आतूनच येतात. किंवा हल्ली चालीवरती अनेक गाणी लिहिली जातात, तर चालीवरती गाणी लिहिणं म्हणजे त्या मीटरला साजेसे शब्द बसवणं असं नाही. म्हणजे सुरेश भट म्हणायचे की सगळे सुंदर शब्द एका शेजारी एक ठेवले म्हणजे चांगली नक्षी तयार होतेच असं नाही. तिला तुम्ही कविता म्हणू शकाल असं नाही.
ते फार तर एक कंपायलेशन असू शकतं की तुमचा शब्दसंग्रह किती सुंदर आहे, परंतु त्यातनं काव्य निर्माण होण्यासाठी त्याच्यात काहीतरी तो जो एक्स फॅक्टर यावा लागतो किंवा तर तसं चालीवरती तुम्ही नुसते शब्द जिक्सॉ पझल सोडवल्यासारखे बसवून नाही चालत, तर तुम्हाला ती चाल मुरवावी लागते, तुम्हाला ती अनेकदा गुणगुणावी लागते. संगीतकारांनी डाडा 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 करून पाठवलेलं असतं आणि ती तुम्ही सातत्याने गुणगुणत राहिल्यानंतर आणि ती कथा तुमच्या डोक्यात असल्यानंतर त्याला साजेसे शब्द आतून आल्यानंतरच तुम्ही त्याला हा माझं झालंय समाधान, आता तुम्हाला आवडतं का बघा, असं म्हणजे पहिली कसोटी आपल्याजवळ असते की तुम्हाला म्हणजे क्लिशे आहे पण अंगावरती शहारा तुम्हाला आलाय का, किंवा कुठल्याही चांगलं काहीतरी आपल्याला आपल्या हातून घडलं किंवा सुचलं याची पोचपावती म्हणजे मला नेहमी डोळ्यात पाणी येतं. संपूर्ण कवितेवरती येत नसेल, संपूर्ण गाण्यावरती येत नसेल, परंतु एखादी ओळ सुचल्यानंतर डोळ्यात पाणी येतं. आनंदाने असेल, दुःखाने असेल, कसं असेल, परंतु ते येतं. त्याला एक आपण लिटमस टेस्ट म्हणू की हा म्हणजे तुझं काहीतरी इथे स्खलन झालेलं आहे मनासारखं आणि आता तू सांगू शकतो की सर हे बघा तुम्ही सांगितलेलं गाणं मी हे तुमच्या समोर ठेवतोय, पटतंय का बघा. हे एकूणच तुम्ही जे शब्द सुचण्याची जी काही प्रक्रिया सांगताय तर त्याच्यातलं पुढचं मला हे जाणून घ्यायला आवडेल की हे एकूणच समजून घेण्याची किंवा सुचण्याची प्रेरणा तुम्हाला विशेषतः कुठून येते? मला वाटतं सगळ्यांनाच भवतालातनच तुम्हाला प्रेरणा मिळत असते. चांगलं लिहिण्यासाठी चांगलं वाचन करणं गरजेचं आहे. मला अजूनही नेहमी वाटतं की जेव्हा केव्हा तुमचं एखादं काम झालं तर त्याच्यात फार न रमता तुम्ही पुढचं काहीतरी वाचायला घेतलं पाहिजे. त्यातून तुमची पुढची प्रक्रिया सुचण्याची घडते. आजूबाजूला आपल्या ज्या घटना घडतात समाजामध्ये किंवा तुमच्या घरात आसपास किंवा नातेसंबंधात जो मनोव्यापार घडतो सगळा, त्यातनं तुम्हाला हे होतं की असं होतं अचानक की काल रात्री तर आपलं सगळं चांगलं होतं, आज सकाळी भांडण व्हायचं काही कारणच नव्हतं. किती छोटंसं निमित्त पुरतं एखाद्या नात्याला तडा जायला, असे सुद्धा म्हणजे आणि अचानक आपण किती वेगळ्या भाषेत एकमेकांशी बोलायला लागतो. अशा काही घटना प्रत्येक घराघरांमधनं घडत असतात. अनटाइमली डेथ्स असतात, बातम्या तुम्ही ऐकत असता, अनेक व्यथा गरिबांच्या तुम्ही आजूबाजूला बघत असता, वाचत असता पेपरमध्ये. तर ह्या सगळ्यातनंच ते जनरेट होत असावं, कारण काही अशी कुठली जादूची कांडी नाही की मी आता या अनुभवावरती इथून, कारण सगळे अनुभव तुम्ही घेतलेले नसतात आयुष्यामध्ये. तुम्ही म्हणजे कधी ना कधी तुम्हाला इतरांच्या आयुष्यात जावंच लागतं किंवा इतर परकाया प्रवेश हा त्याच्यासाठी शब्द आहे, परंतु तुम्हाला स्वतःला इतरांच्या ठिकाणी कल्पावं लागतं. आणि मला वाटतं आणि ती फक्त कलेच्या बाबतीत राहू नये, ते याचा मी प्रयत्न करत असतो की एक माणूस म्हणून तुम्हाला इतर माणसांची बाजू समजून घेण्याची तुम्हाला आस असली पाहिजे सातत्याने. त्यांचं म्हणणं काहीतरी असू शकतं, कुणी असं पटकीने कोणाशीही वेड्यासारखं वागत नाही, काहीतरी त्याच्या मागे त्यांचा विचार असू शकतो. ह्याची जर तुमच्या मनाला मुळातच त्याचं जर वळण असेल समजून घ्यायचं की समोरच्याची काय बाजू असेल, इफ यू कॅन गेट इन टू द शूज ऑफ अनदर पर्सन ऑल द टाइम, तर मला वाटतं हे सगळ्या गोष्टी घडायला मदत होते. तुम्ही आता एक खूप छान संकल्पना सांगितलीत, परकाया प्रवेश. तर याच्याबद्दल तुमच्याकडून मला जास्त जाणून घ्यायला आवडेल की ती प्रक्रिया कशी आहे. परकाया प्रवेश आपण म्हणतोय, पण जेव्हा काव्य सुचायचंय तर त्यावेळेला दुसऱ्याच्या मनातलं जाणून घेण्याची प्रक्रिया तुम्हाला कशी जमते? अवघड आहे. म्हणजे तसं आपण ठरवून काही दुसऱ्याच्या मनात किंवा शरीरात प्रवेश करू शकत नाही किंवा आपल्याला त्या जागी आपण आपली कल्पना करू शकत नाही. परंतु मला असं वाटतं आनंदी गोपाळ सारखा चित्रपट जेव्हा मी करत होतो तेव्हा मला बरेच दिवस मार्ग दिसत नव्हता. मी अनेक मुलाखतीतनं बोललेलो आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त नाही आत्ता इथे सांगत. परंतु एक असामान्य व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला गाणं लिहायचं आहे अशा दडपणाखालीच मी होतो. आणि तेव्हा चाली वगैरे काही तयार नव्हत्या. चाल तयार असेल तर तुम्हाला ती दिशा दाखवते चाल थोडीशी, पण तसं काही नव्हतं. आम्ही सगळे संगीतकार, माझे 3 मित्र, मी एकत्रच बसायचो आणि आम्ही काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करायचो. बरेच महिने त्याच्यामध्ये ब्लॉक होता. पण नंतर दिग्दर्शक समीर विद्वांसनी जेव्हा मला समजावून सांगितलं की अरे सामान्य जोडप्याची असामान्य कहाणी, मग सामान्य जोडपं तर आपण पण आहोत, म्हणजे म्हणून मग माझ्या बायकोची काय स्वप्न असतील, तिच्या महत्वाकांक्षा काय असतील,
माझ्या या वयातल्या आईची काही ध्येय असतील, अजून तिची काही स्वप्न राहिली असतील, ह्याचा विचार करताना मग ते दिसायला लागलं. आणि मग सगळ्या स्त्रियांमध्ये आनंदी गोपाळ जोशी मला दिसू लागली, की अरे ह्यांचे पण काहीतरी असणार. त्या काळी त्यांनी जे काही फेस केलं ते अत्यंत संकट, जी काही त्यांनी जे सामोरे गेले संकटांना, ते अत्यंत अवघड होतं. पण तेच आपण इकडे आत्ता जक्स्टापोज केलं तर आत्ता सुद्धा काही आव्हानं असतील, काही जगावेगळी स्वप्न बघत असतील आपल्या आजूबाजूच्या स्त्रिया, असा विचार केल्यानंतर ते करणं सोपं झालं. आनंदी गोपाळचा तुम्ही आता उल्लेख केलाय, तर त्यातलं प्रत्येक गाणं, त्या प्रत्येक गाण्यातली प्रत्येक ओळ ही प्रत्येक स्त्रीला रिलेट होते. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी म्हणालो ना की मला जे सगळ्या स्त्रियांमध्ये दिसायला लागलं, आणि मला थोडंसं शल्य असं आहे की लहानपणापासून मी पुरुष सत्ताक संस्कृतीमध्ये जास्त वाढलो. सोलापूर, मंगळवेढा इथे म्हणजे आता परिस्थिती सुधारली असं म्हणतात, पण ती कितपत सुधारली यावरती सुद्धा चर्चेला वाव आहे. परंतु मला शल्य असं होतं की स्त्रियांचा पुरेसा सन्मान केला जात नाही, त्यांना खूप ग्रँटेड धरलं जातं. आणि जेव्हा मी आनंदी गोपाळच्या वेळी आजूबाजूला बघू लागलो, किंवा रादर रखुमाईपासून माझी ती सुरुवात सुरू झाली की स्त्रीला आपण काय स्थान देऊ शकतो. आणि आनंदी गोपाळच्या वेळी मला आजूबाजूच्या स्त्रियांमध्ये जेव्हा सगळीकडे अशा ध्येयवादी महत्वाकांक्षी स्त्रिया दिसायला लागल्या, ज्यांना आपण हाऊसवाईफ म्हणतो किंवा किचनमध्ये आपण कोंडून ठेवतो, तर त्यांची सुद्धा काहीतरी स्वप्न असतील. भले त्यांना ऑनलाईन काही शिकायचं असेल, किंवा आत्ता आपली मुलाखत जिथे होतीये रूपा अजिंक्य दंताळे यांच्या घरी, तर तिच्यासारख्या मैत्रिणीमध्ये मला आनंदी गोपाळ जोशी दिसते. कारण एका इतक्या मोठ्या रावेतकर सारख्या फर्ममध्ये इतक्या मोठ्या पोझिशनवरती काम करत असताना ती सातत्याने प्रगतीचा ध्यास आणि झोकून देणं काम, हे मी जवळून पाहिलेलं आहे. अशा अनेक माझ्या मैत्रिणींमध्ये, बहिणींमध्ये मी हे सगळं बघत गेलो. त्यामुळे मला वाटतं ती गाणी लिहिणं सोपं झालं. म्हणजे वाटा 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 ग चालीन तितक्या वाटा ग, असं जे असेल ते खरं तर एखाद्या कवितेचं सुद्धा म्हणणं असू शकतं. एक कविता 100 वाटांनी वाचकाला, रसिकाला नेते, आणि तिला तिच्या शक्यतांचे दरवाजे वेगळेच दिसत असतात, तर ते त्या ठिकाणी कवितेचं सुद्धा मनोगत असू शकतं, एका स्त्रीचं पण असू शकतं, आणि साक्षात आनंदीजींचं पण असू शकतं. असं ते सगळं जुळून आलं त्याच्यामध्ये. आणि मग एवढ्या मोठ्या सगळ्या ह्या स्त्रिया आजूबाजूच्या, आणि इतका त्यांच्या आधारावरती जगणारा पुरुष, आणि तुझ्या वचनी वांझ पुरुषार्थ हा, असं मी लिहिलं होतं की तुला फक्त तू जन्म देतेस, अहोभाग्य आमचे तुझ्या या ललाटी म्हणजे तिने कुंकू लावावं म्हणून आतापर्यंत आपण तिला हे करत आलो, पण खरं तर हे पुरुषांचं भाग्य की ती आम्हाला मिरवते, आम्हाला जागा देते, स्थान देते एवढं मोठं, म्हणून तुझ्या वाचनी वांझ पुरुषार्थ हा लिहिला. आणि मग शेवटी धास्तावून लिहिलं की तू आहेस ना बाई, तू असशील तोपर्यंत आम्ही आहोत, असा त्याचा अर्थ होता. सर, पुढच्या प्रश्नाला हात घालताना मला विचारायचंय की ज्ञानोबांपासून सुरू झालेली ही काव्य परंपरा ज्या वेळेला तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते, तर त्यावेळेला त्या परंपरेचा भाग म्हणून येणाऱ्या जबाबदारीकडे तुम्ही कसं बघता? वारकरी आहोत आम्ही. म्हणजे खूप मोठं वाक्य तू जरी उच्चारलं असलंस तरी सुद्धा मला असं वाटतं की ही सगळी जे मोठी मंडळी आहेत त्यांच्या वारीतले वारकरी आहोत आम्ही त्यांच्या पावलांपर्यंत पोहोचण्याचा फक्त प्रयत्न करत असतो. आणि यात कुठलंही बुकिश स्टेटमेंट नाहीये. म्हणजे आपल्याला त्या वारीत चालायला मिळतं यासारखं दुसरं सद्भाग्य कुठलं. अजून तर पालखीला खांदा लावायचं सुद्धा मोठे आम्ही एवढे झालो नाही आहोत. आपण नुसते चालतो आहोत. आनंदवारी आहे, त्याच्यामध्ये जबाबदारी अजिबातच वाटत नाही. त्याच्यामध्ये आपली अभिव्यक्ती आपण प्रामाणिकपणे मांडणे, याच्या पलीकडे दुसरी कुठली सेवा त्याच्या मला दिसत नाही. म्हणजे जेव्हा पांघरुण सारख्या सिनेमामध्ये स्क्रीनवरती गीतकार म्हणून 3 नावं येतात, संत तुकाराम, संत सावतामाळी आणि वैभव जोशी, तेव्हा त्याचा अभिमान वगैरे वाटण्यापेक्षा मला असं वाटतं की ह्यात एका ब्रॅकेटमध्ये 2 कळस आणि 1 पायरी एकत्र आलेले आहेत. याच्या पलीकडे दुसरं काही तुम्ही समर्पणाशिवाय तुम्ही याच्याकडे बघूच शकत नाही कुठल्याही अशा अनुभवांकडे. आणि प्रत्येक कवी किंवा प्रत्येक कलाकार जो सृजन ज्याच्या हातून निर्माण होतं त्या सगळ्यांना वंदन करण्याशिवाय तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. मी एका कवितेत लिहिलं होतं की
आता या क्षणी तू याहून काही सुंदर निर्माण करू शकत नाहीस असं जेव्हा तुला वाटेल तेव्हा हा क्षण ज्याने निर्माण केला त्याला नमस्कार कर, कारण तो क्षण सर्वात सुंदर होता म्हणून तुझ्या हातून सुंदर काहीतरी घडलं. म्हणजे हा दर्प किंवा अभिमान हा त्या क्षणी तुमचा गळून पडायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्नशील राहायला पाहिजे असं मला वाटतं. वा. हे सगळं करत असताना स्पिरिच्युअल कनेक्ट म्हणजे आध्यात्मिक स्पर्श हा किती महत्वाचा आहे? मला त्याचे डेफिनेशन्स नीट माहिती नाहीये, परंतु ओशोंचं खूप सारं वाचलं ऐकलं आहे, जे कृष्णमूर्तींचं खूप वाचलं ऐकलं आहे आणि मला वाटतं प्रत्येकाचा आध्यात्मिक प्रवास हा स्वतःच्या आतूनच असतो. आणि परवा मी अद्वैताच्या कार्यक्रमात जसं नेहमी म्हणतो तसं की खरा एकच यक्ष प्रश्न आहे की कोहम, मी कोण आहे. आणि हा तुमचा मी सातत्याने रूप बदलत असतो. त्याला जास्तीत जास्त एका स्थिर स्थायी रूपापर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकलात आणि मी कोण आहे याची सातत्याने स्वतःला तुम्ही जाणीव करून देत राहिलात आणि मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्ही शोधायला लागता तेव्हा तुम्हाला मी कोण कोण नाही आहे याची 100 उत्तरं येतात आणि ती तुम्हाला जास्त जमिनीवरती ठेवतात. त्यामुळे हा आतलाच शोध आहे प्रत्येकाचा. हे आध्यात्मिक आहे की नाही, याला स्पिरिच्युअल बैठक आहे की नाही मला माहिती नाही, परंतु मला सतत हा प्रश्न पडतो की कोण आहे मी नक्की, म्हणजे माणूस म्हणून कसा आहे. कवी, गीतकार किंवा यश प्रतिष्ठा हे सगळं खूपच वरच्या अगदी वरचे पापुद्रे आहेत. मुळाशी काय आहे तू आणि तू नक्की इथे कशासाठी आलायस आणि काय करू पाहतो आहेस, हा प्रश्न मला वाटतं त्या प्रवासाला घेऊन जातो. कवी लिहित असतो तेव्हा प्रत्येक त्याच्यात एक काहीतरी रस असतो, म्हणजे हो नवरसांपैकी काय नवरसांपैकी वगैरे असतं, म्हणजे त्याप्रमाणे ते शब्द आलेले असतात की म्हणजे प्रेम असेल किंवा अभंग असेल किंवा नाही म्हणजे ते स्पिरिच्युअल म्हणण्याचं वगैरे. पण मी तुमचे जे काही मागे एकदा दोनदा बघितले होते तर म्हणजे मला एवढं हे झालं होतं की आत्ताच्या युगातल्या शब्दांवरती पण तुम्ही एवढं सीडी, पेनड्राईव्ह, फ्लॉपी हे सगळे पण तुम्ही जे युज करता हे कसं काय आणि किती छान, आणि मग ते कनेक्ट होत जातं लगेच. आणि कवी आणि हे शब्द हे जरा जुळवणं हे अवघड आहे, किंवा म्हणजे श्रोत्याने ऐकणं ते पण. म्हणजे आता जनरली जर का सीडी डीव्हीडी म्हणलं तर मी कविता ऐकतोय तर त्यात हे कुठनं हे असं जरा होऊन जातं, कारण का त्याला एक वेगळा हवं असतं. हे तुम्ही कसं काय म्हणजे मॅच केलं, जुळवलं, किंवा ह्याची तुम्हाला कल्पना कशी काय? मराठी ही आपली भाषा अशी राहिलेली आहे ना की जिचं बोलण्याची भाषा वेगळी आहे आणि साहित्यिक भाषा वेगळी आहे. अनेकदा असं जाणवतं की तुम्ही जसं हिंदीमध्ये मैं तुम्हारी आंखों में आंखें डाल के बात करना चाहता हूं असं म्हण सहज जे वाक्य बोलण्यातलं आहे रोजच्या आयुष्यातले तेच गाण्यात सुद्धा येऊ शकतं. पण आपण मराठीत बघताना मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघेन किंवा मी तुझ्या लोचनांशी नजर भेट करेन किंवा अशा पद्धतीचे अलंकारिक आपल्याकडं येतं आणि ती गॅप राहिलेली आहे पहिल्यापासून. अलीकडे मात्र मला असं वाटतं की विशेषतः जेव्हा सैराटसारखा चित्रपट येतो आणि त्यातले संवाद जे आहेत ते आपण जे मुद्दाम लिहिलेत संवाद असं वाटत नाही पहा. म्हणजे तसं जर तुम्हाला जास्तीत जास्त रोजच्या बोलीभाषेच्या जवळ जाता आलं आणि तो अनुभव, तर मला वाटतं तो आणखीन जवळचा अनुभव होऊन जातो. म्हणजे शेवटी तुम्ही जे काही लिहिता ते तुमच्या रोजच्या जगण्याचंच प्रतिबिंब असतं आणि आजूबाजूच्या भोवतालाचं तुमच्या प्रतिबिंब असतं. त्यामुळे तिथे जाताना आता व्हॉट्सॲपची कविता लिहिताना तुम्ही व्हॉट्सॲप हा शब्द टाळूच शकत नाही किंवा समाज माध्यमावर तुम्ही समाज माध्यमावर आहात ना मग मी तुमचा आहे असं ते अननेसेसरीली जास्त उगीच अलंकारिक केल्यासारखं होतं. त्यापेक्षा तुम्ही जेवढं तुम्हाला कनेक्ट होणार नाही समाज माध्यम हा शब्द रोजच्या वापरातला जो शब्द आहे त्यामुळे भाषा प्रवाही असते, एकमेकांचे प्रवाह एकमेकात मिसळत जातात अनेक भाषांचे आणि आपण रोजच्या बोलण्यात सुद्धा अनेक भाषांमधले शब्द वापरतो. त्यामुळे आपल्याला जे वाटतंय आणि ज्या भाषेत सुचतंय ते आणि आपण जसे बोलू तसंच लिहिलं गेलेलं जास्तीत जास्त बरं असं. पांघरुण, आनंदी गोपाळ सारख्या सिनेमांमध्ये त्या कथानकाची भाषाच ती आहे. त्यामुळे तिथे तशा पद्धतीची गाणी येतात. म्हणजे मम पाऊली तव चाहुली असं, कारण ती भाषा त्या काळातली तशी होती. मग तिथे तुम्ही काय करू शकता तर
म्हणजे तो सुचला आता मागे वळून बघताना सांगता येते की मी प्राणासे ये सयक कान्हुली असं लिहिलं. तान्हुली हा ऑब्वियस शब्द होता, परंतु तो मला का तिथे कान्हुली लिहावासा वाटला, त्या काळामध्ये जास्त करून मुलगा होण्याची अपेक्षा आणि स्वप्न बघणारी जोडपी आणि मग कान्हुली आपण लिहावं का, अशा सगळ्या ह्याच्यातनं तो शब्द आला होता. बिकॉज यू आर ट्रू टू दॅट स्टोरी. पण तुम्ही जेव्हा कविता लिहिता तेव्हा यू आर ट्रू टू युअर लाईफ. तुम्ही तुमच्या जगण्याच्या अनुभवांशी तुम्ही प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असता. थोडासा वेगळा प्रश्न आहे. नेहमीच असं होत नसेल ना की म्हणजे आता मी बसलोय आणि लिहायला काहीतरी मला सुचतंय, असं होत नसेल? अजिबात नाही. तर ज्या वेळेला ही सुचण्याची प्रक्रिया बंद होते, ज्याला आपण क्रिएटिव्ह ब्लॉक किंवा प्लेजर डिले असे काही शब्द वापरतो, तर त्यावेळेला ती अवस्था काय असते आणि त्यातून बाहेर पडणं हे किती सहज तुम्हाला जमतं? किती अवघड जातं असं तुला म्हणत नाही. एक तर ना कुणी सतत 24 तास कवी असत नाही किंवा गायक असत नाही. मला वाटतं प्रत्येकाला वेगळं आयुष्य असतं कलाकार सोडून. आणि जी गोष्ट तुमच्या हातातच नाही त्याचा तुम्ही काहीच भरोसा देऊ शकत नाही. मला नेहमी मगाशी सुद्धा मी तुला बोलताना म्हणालो की 8 दिवसात मी गाणं देतो म्हणजे कशाच्या भरोश्यावर देतो की काय. आपण फक्त एक लसावी काढलेला असतो की मागच्या काही 2-3 वर्षात मला एक गाणं द्यायला साधारण 10 दिवस लागतात किंवा काय. परंतु असं होत नाही. तुम्हाला काही एक खात्री नसते की पुढचं तुम्हाला सुचणारच आहे किंवा तुम्हाला ह्याची खात्री नसते की तुम्ही इतर काहीतरी करत असताना तुम्हाला काहीतरी सुचू शकतं. तेव्हा सुद्धा तुम्ही डिवायडेड अटेन्शनचा जो नेहमी माझ्यावरती घरी आरोप होतो की 100% मी एका गोष्टीत नसतो कुठल्या. परंतु म्हणून 24 तास तुम्ही अस्वस्थ मनस्वी फिरता असं नसतं. तुम्हाला फक्त तुमच्या पूर्वपुण्यावरती लहान मोठ्यांच्या शुभेच्छा आणि मोठ्यांच्या आशीर्वादांवरती, पूर्वसुरींच्या सगळ्या आशीर्वादावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो की आतापर्यंत हे घडत आलंय म्हणजे नक्कीच ह्याच्या मागे काहीतरी तुझं चांगलं असेल, तू काहीतरी चांगलं करत असशील आणि ते पोहोचत असेल म्हणून एवढे लोक तुझ्यावरती कवितांवरती प्रेम करतात. आणि त्यांच्यापर्यंत जर आणखीन काहीतरी चांगलं जाणं असेल तर ते तुझ्या हातून होईल ही चराचराची इच्छा असेल, ह्या विश्वासावरती तुम्हाला जगावं लागतं. अदरवाईज तुम्ही खिशात हात घालून आत्ता मी कविता काढतो असं होऊच शकत नाही. आणि फक्त याचं एकच आहे की मी नेहमी म्हणतो की मी त्या दिवशी सर्वात श्रीमंत असतो ज्या दिवशी माझ्या खिशात नवीन कविता असते. वा. आणि त्या दिवशी मी सर्वात दरिद्री आणि गरीब असतो ज्या दिवशी मला काही सुचत नसतं. असं आतापर्यंत तरी मला वाटत आलेलं आहे. म्हणजे कविता ही खरी श्रीमंती किंवा मला असं अगदी आतून वाटतं की कुठलंही या जगातला कुठलाही आनंद आणि सुखापेक्षा मला एक चांगली कविता सुचली तेव्हा मी छान मान काढून जगात असं चालत असतो, मजेत असतो. म्हणजे ते म्हणतात ना की मोरपीस डोक्यावरती असल्यासारखं तुम्ही फिरता तेव्हा. मग ते कुणाला सांगायचा हव्यास नाही, अट्टहास नाही. माझ्याकडे आहे माझी एखादी चांगली कविता आणि बरेचदा ती लगेचच कुठे पोस्ट करावीशी वाटत नाही, कुणाला ऐकवावीशी वाटत नाही. कारण सर्वात प्रेशियस गोष्टी असतात त्या आपण लपवून ठेवतो. आपण दागिने लॉकरमध्ये ठेवतो. आपण दृष्ट लागेल म्हणून आपल्या मुलांबद्दलच्या गोष्टी लोकांना जास्त सांगत नाही. तसं त्या कवितेला जपावं असं वाटतं की नाही ह्या नाही मला ऐकवायच्या कोणाला, हे राहू दे माझ्यासाठी. येईलच वेळ, त्यांनाही मांडावं लागेल कधीतरी. परंतु असं काही सुचलं की मी खूपच आनंदी असतो त्यावेळी. पुढचा प्रश्न सुद्धा त्याच एका धर्तीवर आहे. आपण म्हणू शकतो की कवी आहात तुम्ही किंवा तुम्हाला इतकं छान सुचतं म्हणून सगळेच जण तुमचं नेहमी कौतुक करतात. पण त्यापैकी काही जण असेही असू शकतात की ज्यांना तुमच्या कविता नाही आवडत किंवा त्याच्याबद्दल ते टीकाही करतात. अगदी. तर त्यावेळेला म्हणजे जेव्हा तुम्ही अशा काही टीका वाचता किंवा तुमच्या कवितांवर केलेले काही आरोप किंवा वाद वाचता तर त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? मला म्हणजे हे त्यांचं मत असूच शकतं. 100 पैकी 100 लोकांना तुमची गोष्ट आवडायलाच पाहिजे असं अट्टहासच मुळी चुकीचं आहे. आणि प्रत्येकाची जी काही वैचारिक बैठक आहे, सांस्कृतिक बैठक आहे, त्यानुसार त्यांच्या आवडीनिवडी सेट झालेल्या असतात. त्यामुळे ते त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि नाही आवडत कविता आपली काही हरकत नाही असं वाटतं. पण म्हणून तुम्ही काय लगेच संत पदाला पोहोचलात का असं नाही. कुणीतरी सांगतं किंवा कुणीतरी पाठवतं की हे असं नाही पटलेलं, तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं. तुम्ही कदाचित शेलमध्ये जाण्याची शक्यता असते.
एका कोशात तुम्ही स्वतःला सेल्फ सिम्पथीमध्ये तुम्ही जाऊ शकता की काही अर्थच नाहीये ह्याला, मग आपण इतके दिवस काय केलं वगैरे, असं होण्याची शक्यता पण असते. परंतु मग उरलेले 90-80 लोक जे तुमच्यावरती प्रेम करतात त्यांच्या बाबतीत तुम्ही अन्याय कराल जर तुम्ही ते सगळं लावून घेऊन जर तुम्ही सगळं कोशात गेलात तुम्ही, तर ते तसं नाही. त्यांच्या पण बोलण्यात काहीतरी तथ्य आहे, जे चांगलं म्हणतात त्यांच्याही बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. आणि ह्या सगळ्यातनं मी केव्हा बाहेर पडलो माहितीये का, आता युट्यूब वगैरे खूप, आता तुमचं पण चॅनल युट्यूबवरतीच आहे, खूप झालंय. परंतु सुरुवातीच्या काळात, अगदी सुरुवातीच्या काळात मी जेव्हा युट्यूब बघायला गेलो तर तिथे मला भारतरत्न भीमसेन जोशी अण्णांच्या काही शास्त्रीय रागांच्या ज्या क्लिप्स होत्या किंवा गानं सरस्वती किशोरीताईंच्या ज्या काही क्लिप्स होत्या, आणखीन बरंच तिथे जे काही हे होतं त्याच्यावरती सुद्धा डिसलाईक्स दिसले. तर मला असं म्हणजे ह्यांचं गाणं आवडत नाही असं या जगात कोणी असू शकेल का, असं पहिल्यांदा एक सांस्कृतिक धक्का होता. परंतु दिलंय तुम्ही तिथं बटन डिसलाईकचं, आणि एखाद्या माणसाला डिसलाईक करायचा अधिकार सुद्धा लोकशाहीने दिलेला आहे. तर नसेल आवडलं, मग एवढ्या मोठ्या पदाला पोचलेल्या लोकांना जर डिसलाईक करणारे लोक आहेत, म्हणजे माऊलींचा अभंग लताबाईंनी गायलेला, म्हणजे माऊलीचा अभंग भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेला, तो सुद्धा डिसलाईक करणारे काही लोक या जगात आहेत असं जेव्हा कळलं तेव्हा आपण तर त्या पायरीवरची धूळ सुद्धा नाही होत. म्हणजे त्याला लोकांनी पायाखाली तुडवूनच पुढे जायला पाहिजे. तिथे माझा तो सगळा काय म्हणतात तर तो सगळं गळून पडलं की मीपणा जो काही होता नव्हता तो, की अरे नाही, या जगामध्ये असं होऊ शकतं की नाही आवडत आहे, इट्स ओके. आपण पण किती सहज बोलतो. मला आश्चर्य वाटतं हल्ली की अरे हा सिनेमा मला नाही आवडला, पण तो सिनेमा तयार करताना जी काही मेहनत सगळ्या टीमची, त्याच्यामध्ये कुणीही असं आता मी वाईट सिनेमा तयार करतो किंवा मी वाईट कविता लिहितो किंवा मी वाईट गाणं गातो अशा तयारीने कोणीच येत नाही. त्यांनी मेहनत घेतलेली असते आणि आपण एका मिनिटात ते सगळं त्याच्यावरती पाणी फिरवतो की अरे नाही, काय मजा नाही, बोर झाला सिनेमा. त्यातल्या काही चांगल्या गोष्टींकडे बघायचं आपलं राहूनच जातं की बाकी नाही आवडलं मला, पण त्यातले ते 2 सीन छान होते, हा त्यांनी त्यासाठी हा सिनेमा आपण बघितला. असं होत नाही. म्हणजे चांगुलपणाकडे आपण जास्त कटाक्षाने मी त्यानंतर बघू लागलो की प्रत्येक गोष्टीत काही ना काही चांगलं आहे. तर ते त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं काही दुःख वगैरे नाही वाटत. मला आनंद वाटतो की अभिव्यक्त होणारे लोक आहेत आणि थँकफुली त्यांना सांगायचं त्यांच्यामध्ये धाडस पण आहे की नाही मला आवडत आहे. म्हणजे त्यांना पण कल्पना असते की या माणसाला आवडणारे लोक येऊन मला काहीतरी बोलतील, पण त्यांना ते बोलतात तिथे की नाही मला आवडत आहे ही गोष्ट. तर चांगली गोष्ट आणि वाखणण्यासारखीच गोष्ट आहे. म्हणजे इट्स न्यू नॉर्मल वी कॅन से. हा, आणि पूर्वी कसं मतं पोहोचतच नव्हती. पत्र लिहून लोक कळवायचे की अमुक एक आवडलं, अमुक एक नाही आवडलं, किंवा वाचकांच्या पत्रात कळायचं. आता लगेच कळतंय. तर तुम्हाला खरं तर ही तुम्हाला टेक्नॉलॉजीने दिलेली संधी आहे की आपण जर डोळे उघडे ठेवून बघितलं की त्या माणसाला नक्की काय म्हणायचं, तर त्यात तथ्य असू सुद्धा शकतं. काही गोष्टी कलाकार मोनोटोनस होत जाऊ शकतो पुढे आणि लवकर संपू शकतो. ते तुम्हाला मदतच करतायत कलाकार म्हणून तुमची वृद्धी होण्यासाठी, असं मला वाटतं. तो एक आशीर्वादच आहे एक प्रकारचा. बरोबर. म्हणजे यात वाईट गोष्टीला सकारात्मक पद्धतीने कसं बघावं हे तुमच्याशी बोलताना आता समजलं. आपण बोलताना आता युट्यूबचा उल्लेख केला, तर सोशल मीडिया हा आता प्रत्येकाच्याच हातात आहे. आणि एक इन्फ्लुएन्सर म्हणून या सोशल मीडियावरती आपलं मत व्यक्त करताना दबाव वाटतो का? नाही वाटत दबाव अजिबात. मी आतापर्यंत तरी सोशल मीडियावरती मी जसा प्रत्यक्ष आयुष्यात आहे तसाच वावरलेलो आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप छान माध्यम तुम्हाला तंत्रज्ञानाने हातात दिलेलं आहे माणुसकीचा आणि चांगुलपणाचा प्रसार करण्यासाठी. एवढी माणसं जवळ आणण्याची ताकद या माध्यमामध्ये आहे. तर तुम्ही तुमच्या आपुलकीने चांगुलपणाने आणखीन माणसं जास्त जवळ आणू शकता असं मला तरी वाटत आलेलं आहे. त्यामुळे आता मी हे बोलताना कसं बोलू, मी प्रत्यक्ष आयुष्यात पटकन कोणाबद्दल वाईट बोलू शकत नाही. त्यामुळे तिथेही कधी बोललं नसेल आणि 1-2दा काही झालं असेल तर मी त्याबद्दल माफी मागितली असेल. परंतु अलीकडच्या काळात तरी मी जसा बाहेर वागतो तसा तिथे वागतो. मला वाटतं दबाव तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही जे नाही आहात ते दाखवण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याचा स्ट्रेस वाढतो. बरोबर. आणि
इतकी म्हणजे कलाकारांसाठी तरी प्रत्येक स्वतःचं प्रोफाईल आणि पेज म्हणजे एक अखंड मैफल तयार करून दिलेली आहे देवाने. तुमच्या पेजवरती तुम्ही करत राहा, जे लोक येतील ते येतील, तुम्ही वाढवत राहा, त्यांच्याशी संवाद साधत राहा, तुमची प्रगती करत राहा. तर इतकं कुठे मिळतं कोणाला? म्हणजे पूर्वी हजारातल्या एका कवीला रंगमंच मिळायचा अजिंक्य, हो की नाही? आणि म्हणजे जेव्हा पाडगावकर सर, करंदीकर सर आणि बापट सर कार्यक्रम करत होते, गावोगावी जाऊन कविता करत होते, तेव्हा अनेक कवी महाराष्ट्रातल्या तळागाळातले ज्यांना असं वाटत असेल की अरे मी पण लिहितो चांगलं, मला तिथे मलाही असा एखादा मंच मिळाला तर किती छान होईल. तर तो रेशो तसा अजूनही अवघडच आहे म्हणजे प्रत्यक्ष रंगमंचावरती. परंतु हा जो व्हर्च्युअल रंगमंच तुम्हाला तयार करून दिलेला आहे त्याने कितीतरी कवी पुढे आलेले आहेत, कितीतरी लेखक पुढे आलेले आहेत, किती विचारवंत पुढे आलेले आहेत, म्हणजे ज्यांना आपण अगदी रिलिजियसली फॉलो करतो की नाही यांची पोस्ट आहे ना, मला ही वाचायची, हे छान लिहितात, असं जे आहे ते. तर राजेश मंडलिक नावाचे आमचे जे मित्र आहेत किंवा कितीतरी मी जे फॉलो करतो कवी, मला नाही तर इथे बसून कसं कळलं असतं की अकोल्यातल्या सतीश दराडे फार सुंदर गझल लिहितो, कधी माझी त्याची गाठ पडली असती. आणि त्याच कारणाने मी आणि संदीपने जो संदीप वैभव आणि कविता हा कार्यक्रम आम्ही करतो ना, त्याच्यामध्ये आम्ही एक माईक मोकळा ठेवलेला असतो नेहमी, की आम्ही कुठल्याही गावात जाऊन कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन कार्यक्रम करत असू तर तिथे जर कोणी कवी असेल आणि त्याला वाटत असेल की माझी कविता रंगमंचावरून सादर करण्याच्या लायकीची आहे, आम्ही ती आधी ऐकलेली नसते, आम्ही त्यांना बोलवतो वरती आणि त्यांना कविता सादर करायला सांगतो. त्यांचं लेखन मनापासून ऐकल्यामुळे आम्हाला सुद्धा 4 गोष्टी चांगल्या सुचायला मदत होते. त्याला रंगमंच मिळतो ही दुसरी गोष्ट आहे, त्यात आमचं काही श्रेय नाही. त्यात यांच्यासारखे रूपासारखे लोक जे आमचा कार्यक्रम करण्यासाठी पाठीशी उभे असतात त्यामुळे त्या गोष्टी घडतात. परंतु आम्हाला या लोकांचं नवीन चांगलं काहीतरी ऐकायला मिळतं. बरोबर. जे कलाकार म्हणून तितकंच मोकळं असणं आणि तो ऍक्सेप्टन्स जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा. म्हणजे माझ्या परीने सांगायचं झालं तर मी सगळ्याच नवीन कवी जे नवकवी, खरं तर कोणी असं नवकवी नसतोच, सगळे कवीच असतात आणि सगळे चांगलेच असतात, कारण त्याच्या परीने त्याने मत मांडलेलं असतं, त्याला जे म्हणायचे ते. पण कार्यक्रमानंतर भेटतात तेव्हा या तरुण मुलांना मी नेहमी सांगतो की तुम्ही मला तुमचं लिहिलेलं पाठवा, मी शक्य तितकं त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मी मन लावून वाचतो, नवीन संग्रह वाचतो, त्यातूनच तुम्हाला पूजा वडांगे सारखी कवयित्री मिळते, कितीतरी, म्हणजे आता नाव एखाद दुसरंच घेईन मी, परंतु कितीतरी तुम्हाला नवीन चांगले कवी वाचायला मिळतात तरुण. नाहीतर तुम्ही स्वतःच आयुष्य खरवडून किती लिहिणार ना. हो, तुम्हाला इतरांच्या जाणीवा पण तुम्ही जेव्हा कौतुकाने पाहू शकाल, त्यांच्या आरशात जेव्हा तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब बघाल तर कदाचित तुम्ही स्वतःला वेगळे दिसू शकाल असं मला वाटतं. वा, सुंदर. तुम्ही एक उत्तम कवी तर आहातच, पण त्यासोबतच तुम्ही तितकेच उत्तम सादरकर्ते सुद्धा आहात. खरं तर कविता लिहिणं ही प्रक्रिया स्वतःमध्ये घेऊन जाणारी आहे आणि सादर करणं हे समोरच्या पर्यंत घेऊन जाणार. छान प्रश्न आहे. वा. तर हे दोन्ही तुम्ही कसं जमवलंय? हे जमत गेलं. म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा तरी मला एक असा मेसेज येतो की तुमच्या कविता तुमच्या आवाजात ऐकणं म्हणजे पर्वणी आहे किंवा असं. पहिल्यांदा कविता सादर करेपर्यंत मला माहित नव्हतं की मला कविता सादर करता येईल आणि माझा आवाज माईकवरती चांगला आहे किंवा बाहेर जे काय असेल ते, तोपर्यंत कल्पना नव्हती. आणि त्याचा वापर करून घ्यावा हा तर विचार आजही मनाला शिवत नाही. फक्त झालं असं की माझी एक कविता बालगंधर्वच्या वरच्या प्रदर्शन हॉलमध्ये लावली होती. डॉक्टर शंतनू चिंदडे पुण्याचे, ते सगळ्या कवींचे मोठे पोस्टर्स कवितांचे करायचे, एक एक कविता निवडायचे, त्यांचे खूप मोठे असे म्हणजे लाईफ साईज म्हणतो ना तशा ह्याच्यात अक्षरात ते एक सुवाच्य अक्षरात लिहून घ्यायचे. जोशी सर म्हणून होते औंधला. तर त्यांनी माझी कुठली तरी मायबोलीवरती कविता वाचली होती आणि मला डॉक्टर शंतनू चिंतणे यांचा फोन आला होता की संध्याकाळी माझ्या क्लिनिकला ये जंगली महाराज रोडला, तुझी ही कविता मी घेतोय, या दिवशी प्रदर्शनात यायचं. तर मी तर बराच वेळ बाहेर रेंगाळलो होतो, कारण आपण जायचो आणि हे काय घाणेरडे लिहून ठेवले असं कोणी जर बोलत असेल तर त्याच्या मागे उभं राहून आपण आपल्याच कविता, त्याचं प्रचंड टेन्शन होतं. पण मी धाडस करून आतमध्ये गेलो आणि छान तिथे कविता वाचणारे लोक आले होते. त्यांनी छान असे सगळे लावले होते बॅनर्सचे आणि कविता पोस्टर्स लावले होते. आणि 5:30 वगैरे काहीतरी वाजले. मी सरांना नमस्कार केला, म्हणलं डॉक्टर मी निघतो आता. ते म्हणले नाही, ज्या कवींच्या इथे प्रदर्शनात कविता लावलेल्या आहेत त्यांनी
इथल्या माईकवरनं त्या सादर करायच्या आहेत त्यावेळी हॉलमध्ये जेवढे काही लोक असतील त्यांच्यासाठी. तर मी म्हटलं मला जमतच नाही काही सादर करणं वगैरे. तर तेव्हा ते एक मला मार्मिक वाक्य म्हणाले होते की तुझी कविता जर तुला वाचता किंवा म्हणता येत नसेल तर लोक काही फार वाचतील याची आशा नाहीये. तर त्याची जी काही लय आहे किंवा जे काय आहे ते तुला जर सांगता येत नसेल तर मग लोकांनी ती कुठल्या पद्धतीने वाचायची असं त्यांचं काहीतरी. मग 2-3 मिनिटं माझ्याशी बोलले, त्यांनी मला थोडंसं प्रोत्साहन दिलं आणि मी माझी कविता कशी बशी वाचली. अष्टाक्षरी होती त्यामुळे वाचायला सोपी होती तशी. पण त्यानंतर एक 3-4 कुटुंब मला येऊन म्हणाले की सर तुम्ही फार सुंदर सादर करता. आणि तो माझ्यासाठी धक्का होता आश्चर्याचा. म्हणलं हो नाही मी फक्त वाचली कविता. नाही म्हणाले की आम्हाला असं वाटलं की यू मेंट व्हॉट यू सेड. तुम्ही मग कदाचित असं असेल ना की तो काळच असा होता की नवीन नवीन कविता लिहू लागले तर आपण काय लिहिलंय आणि आपल्याला काय म्हणायचंय हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं म्हणून ज्या आसोशीने आपण प्रयत्न करतो तसं झालं असेल. पण नंतर मग मी माझ्या सगळ्या कविता जेव्हा वाचायला लागलो, कार्यक्रम सुरू झाले तेव्हा सातत्याने हे प्रतिसाद येत गेले. मला अजूनही त्याच्या मागचं रहस्य माहिती नाही. मी कुठलीही तयारी करत नाही. आत्ता परवाच्या दिवाळीच्या आणि कविता कार्यक्रमामध्ये 10वीतल्या एका मुलीने आमच्या संदीप साठे माझ्यासाठी कविता लिहून पाठवली. नगर जिल्ह्यातली मुलगी दिवाळीसाठी ह्या कार्यक्रमासाठी आली होती खास. आणि त्यांना जेव्हा तिकीट मिळालं त्या कार्यक्रमाचं तेव्हा त्या मुलीने आनंदोत्सव साजरा केला आणि त्यात तिला ती कविता सुचली आणि इतकी छान लिहिली होती तिने आमच्या काही कवितांचे संदर्भ घेऊन वगैरे. तर ती व्हॉट्सअपवरती मला रसिक साहित्याचे माझे जे प्रकाशक आहेत शैलेश नांदुरकर यांनी पाठवले होते की किती तळागाळातले लोक आणि लहान मुलं सुद्धा बघ तुमच्याबद्दल काय म्हणतात, तुझ्याबद्दल आणि संदीपबद्दल. तर मला असं वाटलं की कारण आमच्या त्या कार्यक्रमात काही फॉर्मॅटच ठरलेला नसतो, मी त्याच कवितेने सुरुवात केली कार्यक्रमाची. आणि ती मुलगी आणि तिचे आई वडील तिथे बसलेले होते. तर ती कविता पहिल्यांदा मेसेज आला तेव्हा एकदा मी वाचली होती पण सादर केली नव्हती. आणि त्या दिवशी मी मोबाईलवरनं बघून सरळ सादर केली. पण त्यातले पॉजेस आपोआप वर्कआउट झाले किंवा ते आता सवयीने पण होत असेल म्हणा. पण त्या मुलीला जो काही आनंद झाला तुम्ही सादरीकरण करण्याने त्याचा, ते मला वाटतं त्या सगळ्याचं फलित आहे की तुम्ही आता असं आहे की कुठलंही एखादं काही समोर आलं तर सादर करताना त्यातले पॉजेस वर्कआउट करावे लागत नाहीत की अरे हा इथे आपल्याला थांबायचंय, ही ओळ पहिल्यांदा घ्यायची. तुम्हाला जर ते मनापासून लोकांना सांगावंसं वाटत असेल तर कुठली ओळ 2दा घ्यायची आहे, कुठला अर्थ पोचणं गरजेचं आहे, विरामचिन्हांचे उच्चार कसे असले पाहिजेत, ओळ हवेमध्ये ठेवून प्रश्नचिन्ह कसं उभा करायचं आहे किंवा उद्गारवाचक कसं पटकीने वाक्य तोडून उद्गारवाचक वाक्य कसं दाखवायचं आहे, या गोष्टी आपोआप येत जातात. आणि भाषा आपली आहे ना, म्हणजे आपल्याला ती सांगताच आली पाहिजे. बरोबर आहे. हिंदी सादर करताना अजून जरा गडबड होते पण आता बघूया. 26 तारखेला मी एक हिंदी कार्यक्रम करतोय माझ्या रचनांचा, बघू काय होतं तेव्हा. म्हणूनच बहुतेक दर्जेदार कार्यक्रमांसाठी सूत्रसंचालन वैभव जोशी आहे असं कल्पद्रुमाची ये तळी अरुणाताईंच्या पुस्तकाचं जे प्रकाशन झालं तर त्यावेळेला जे निवेदन केलं तर त्या निवेदनाचा अनुभवच होता तो. नाही त्यातलं तुला सांगू कसं आहे, खरं सांगायचं तर 99% श्रेय 99.5% श्रेय अरुणाताईंना जातं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मला सांगणं की निवेदन तू कर. त्यांचा हट्ट होता की संहिता पण मीच लिहावी म्हणून. पण म्हणलं अरुणाताई हे माझं काम नाहीये, इतकं मोठं शिवधनुष्य माझ्या खांद्यावरती तुम्ही देऊ नका. मग त्यांनी ती लिहिली. ती मुळात लिहिलेलीच इतकी सुंदर होती की कोणीही वाचली असती तरी ते छानच झालं असतं. या सगळ्या कार्यक्रमांमधून ज्या तुम्ही कविता सादर करता तर त्या कविता तुमचं नाव घेऊन बाहेर अनेक कवी किंवा काही हौशी कलाकार सादर करत असतील. पण ज्या वेळेला तुमचं नाव न घेता तुमच्या कविता बाहेर सादर केल्या जातात, ज्याला काव्य चौर्य असं आपण म्हणतो, तर त्यावेळेला काय वाटतं आणि त्यामागच्या तुमच्या भावना काय असतात? मी खोटं नाही बोलणार, सुरुवातीच्या काळात मला ह्याचा त्रास व्हायचा. कुठून तरी फिरत फिरत आपलीच कविता दुसऱ्याच्या नावाने यायची. मग मी शोधत जायचो, ट्रेस करायला की अरे नक्की. पण अर्थातच तुम्ही याचा उगमबिंदू नाही शोधू शकत. सोशल मीडियावरती जेव्हा एखादी गोष्ट व्हायरल होते तेव्हा पहिल्यांदा कोणी केली हे काही स्वतः त्या कवीने सुद्धा केलेली नसेल, कुणीतरी तो माणूस कवी सुद्धा नसेल. समजा कुठली तरी कविता आहे, डोह नावाची कविता आहे, ती
मी अगदी वरती नाव शीर्षक दिलंय डोह कविता, खाली कवी वैभव जोशी आणि हे सगळं, आणि मी जेपेक करून टाकली किंवा इमेज करून टाकली. हे जरी केलं तरी तंत्रज्ञान इतकं आता पुढे गेलेलं आहे की तुम्ही एका मिनिटात ते सगळं काढू शकता. तसं नाही झालं तरी कुणीतरी तो फोटो बघत बघत ती टाईप केली की आता तुला वाटलं किंवा अजिंक्यला वाटलं की अरे हे मला दुसऱ्या कोणाला तरी सांगायचंय, पण त्यांना ते वरती डोह आणि खाली कवी वैभव जोशी लिहिण्याची गरज नाही वाटली असेल. समजा अजिंक्य असं नाही करणार, पण एक उदाहरण म्हणून की मी आधी कंटेंट सांगतो की मला माझ्या जवळच्या माणसाला सांगायचं की प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही, काहीतरी त्यांच्यामध्ये प्रसंग घडला असेल तर तेव्हा ते नाव राहून जातं. त्या माणसाला ती आवडते, तो तशीच ती आणखीन 4 जणांना फॉरवर्ड करतो. असं करत करत आधी त्याचं नाव जातं, त्यानंतर कदाचित त्याच्या खाली कोणीतरी स्वतःचं नाव टाकतही असेल, मग ती त्या नावाने फिरत राहते. आणि हा सगळा म्हणजे इट्स अ फ्युटाईल अटेम्प्ट. ह्याला काही म्हणजे अंतच नाहीये. सुरुवातीला वाईट वाटायचं, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की जर ओळ वाचल्यानंतर संपूर्ण कवितेतली एखादी तरी ओळ वाचून जर लोकांना कळत नसेल की ही वैभव जोशीची आहे, तर वैभव जोशीला अजून खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणजे असं असेल तर, म्हणजे पूर्वी जसं गझलमध्ये जसे मक्ता लिहितात किंवा आपल्या अभंगांमध्ये संतांचं नाव शेवटी येतं किंवा कबीराच्या दोह्यांमध्ये येतं, तसं न येता सुद्धा कळायचं की हा माऊलींचा अभंग आहे, हा कबीरचा दोहा आहे. ही थॉटलाईन, ही थॉट प्रोसेस कबीरची आहे. हे भिडणं जे आहे ते तुकोबांचं आहे, हे कळायचं. आपण त्या लेवलला जाऊ शकू की नाही हा मुद्दाच नाही याच्यामध्ये. मला असं वाटतं की तुझ्या हातून असं लिहिणं तू की वाचणाऱ्याने सांगायला पाहिजे की अरे हे खालचं नाव चुकलं, ही वैभव जोशींची कविता आहे, इथे जाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे बाकी काय, हे बाकी तुम्ही थांबवूच शकत नाही, चौर्य वगैरे काय. आणि त्याहून खरं सांगू का, सुरेश भट म्हणायचे की जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. तर तुमची एक कविता जरी शेवटी तुमच्या नावाने राहिली आणि बाकी सगळ्या चोरीला गेल्या तरी सुद्धा काय फरक पडतो, एक तरी राहतेच ना. हे तरी कोणी हिरावून घेऊ शकत नाही, अजिबातच नाही. म्हणजे आता समजा तू आहेस ना सारखं गाणं राहिलं, ह्याच्यावरती दुसरं नाव येण्याची शक्यता कमी आहे. किंवा डोह सारखी कविता आहे वगैरे वगैरे सारखी कविता आहे, जसा व्याकुळ होतो सारखी गझल आहे, किंवा कितीतरी अशा रचना आहेत. राहील ना ह्यातली एक तरी आपली म्हणून. हा माणूस कवी होता आणि कवी म्हणून मेला, यासाठी किती कविता लागतात? एक कविता लागते चांगली, हो की नाही? बाकीचे नसले तरी चालते. त्यामुळे मी कार्यक्रमात मुलं सांगतात येऊन, किंवा अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ निवेदक सुद्धा सांगतात की ही तुमची कविता घेतली होती बरं का. म्हणलं अरे इतक्या फॉर्मॅलिटीने सुद्धा सांगायची गरज नाही. लोकांना आवडली का, तुला वाचताना आनंद आला का, विषय संपला. परंतु मला हल्ली खूप छान वाटतं, शांत वाटतं असा विचार केल्यानंतर की घेऊन जा, काय अर्थ नाही. समजा ही एक कविता त्याच्या नावाने लागली आणि खरंच हिट झाली, म्हणजे त्या भाषेत सांगायचं झालं, आणि त्याने त्याला प्रेरणा मिळून तो जर खरंच चांगला कवी झाला, तर ह्यापेक्षा चांगला आपण काय करू शकतो कोणाचं? उत्तम विचार आहे. आणि खरं सांगू का, अर्धचौर्य आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा केलेलं असतं. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा तुमच्यावरती आधीच्या थोर कवींचा प्रभाव असतो, तेव्हा तुमच्या लेखनामध्ये त्यांचे ग्लिम्सेस येऊन गेलेले असतात. तीही एक न कळत येऊन गेलेले असतात. म्हणजे तुमचे संस्कार आणि स्वभाव बघता तुम्ही मुद्दाम चोरलेत असं, ती ओळ तशी घेतली असं नसतं, न कळत येऊन गेलेले असतात. पण तरी तुम्ही थोडेसे बाटलेले असताच तेव्हा. त्यातूनच मार्ग काढत स्वतःची एक वेगळी शैली निर्माण करत पुढे आलो ना. मग तेव्हाच जर मला कोणी म्हणालं असतं की तू सुरेश भटांसारखा लिहितोस, अजिबात लिहायचं नाही, आणि मी थांबलो असतो, तर हा एक मला असं वाटतं की एक हा माऊलींपासनं त्याच्या आधीपासनं हा एक अखंड महायज्ञ सुरू आहे. एकच कवी पुन्हा पुन्हा अनेक रूपात जन्म घेऊन एक चांगली कविता, एक महाकाव्य लिहिण्याचा प्रयत्न करतोय. त्याने जेव्हा आपल्या रूपात जन्म घेतला असेल तेव्हा आपल्या परीने 2-4 संविधा टाकाव्यात आणि यज्ञाला नमस्कार करून पुढे जावं, एवढं आहे. क्या बात आहे. दुसरं काहीच करू शकत नाही. आणि का करावं? या विचाराच्या पुढे म्हणजे काहीतरी बोलणं म्हणजे हे खरं तर चुकीचं आहे, पण तरी सुद्धा आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सिनेमामध्ये लिहिता तुम्ही, सिनेमाचा विचार करता गीतकार हा तसा काहीसा दुर्लक्षित राहिलेला एक
काय म्हणू शकतो आपण माणूस आहे, तर त्यामध्ये ते गीतकाराला महत्व मिळावं हा अट्टहास तुमचा असतो का? भांडलोय मी पूर्वी पोस्टरवरती गीतकाराचं नाव का नसतं म्हणून, परंतु परत एकदा त्यातली व्यर्थता जेव्हा लक्षात आली की आता ते त्यांच्याकडून ते का राहून जातं कधी कधी, किंवा त्यांना कुठल्या डिपार्टमेंट हेड ऑफ द डिपार्टमेंट्स महत्वाचे वाटतात. दिग्दर्शक आहे, निर्माता आहे, त्यांची तर नावं यायलाच पाहिजे. ज्यांनी सिनेमा लिहिलाय त्याचं नाव यायला पाहिजे, संवाद ज्यांनी लिहिलाय त्याचं नाव यायला पाहिजे. एडिटर त्यांना महत्वाचं वाटतं, कारण चांगला सिनेमा नीट एडिट करून, आता ही जी मुलाखत तुम्ही जसं घेता किंवा काहीतरी त्याच्यावर संस्करण करता तुम्ही, तर ते छान क्रिस्प लोकांना अनुभव देण्यासाठी आतल्या बाजूच्या टीमला, म्हणजे जे तयार करत असतात त्यांना हे डिपार्टमेंट्स महत्वाचे वाटत असतात. संगीतकारांचं स्वतःचं एक वलय असतं ज्यांच्या नावाने हे सिनेमा विकला जातो. मग अजय अतुलचं नाव लागलं, अजय अतुल म्युझिकल असं म्हटल्यानंतर लोक जे गर्दी करतात, ऑफकोर्स इट्स अ ब्रँड. गुरु ठाकूर नाव म्हणजे अजय अतुल आणि गुरु ठाकूर आहे म्हणजे सिनेमा बघायला जायचं हे माझं ठरतं. तर अशा वेळी किती नावं बसवणार तुम्ही? सगळेच महत्वाचे आहेत. कॉस्ट्युम डिझायनर महत्वाचा आहे, ऐतिहासिक चित्रपट असेल तर फाईट मास्टर महत्वाचा आहे, सगळे आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की तसंही काय साध्य करणार आहेस तू? म्हणजे पेपरमध्ये जाहिरात येणारी एवढी, त्याच्यात आधी पोस्टर चेहरे, त्याच्यात खाली 40 नावं, त्यातलं कुठेतरी तुझं एक नाव, ते कुणी काही झूम करून बघणार नाही, आपल्या हातातल्या पेपरला झूम करता येत नाही, काही नाहीये. आणि थिएटरमध्ये गेल्यानंतर स्क्रीनवरती तुझं नाव आहेच. आणि परत तोच मगाचा कवितेचा, तर मला वाटतं तेच संलग्न आहे सगळं, की गाणं ऐकल्यानंतर लोकांना कळलं पाहिजे की हे गाणं वैभव जोशीने लिहिलेलं आहे. मग ते त्यांनी तिथं नाव द्यावं किंवा नाही द्यावं, मला आतापर्यंत कोणी मुद्दाम करतं असं कधीच जाणवलेलं नाहीये. परंतु गीतकारांचं नाव राहून जातं हे मात्र खूपदा आमच्याच बाबतीत का होतं याबद्दल मी आधी खूप भांडलेलो आहे. आणि आता परिस्थिती तशी बदललेली पण आहे. फक्त मला अनेकदा वृत्तपत्रांमध्ये जे परीक्षण येतं ना सिनेमांचं, त्याच्यामध्ये त्या चौकटीमध्ये, ती चौकट पण लहान असते पण त्या चौकटीमध्ये भल्या भल्या डिपार्टमेंटची नावं असतात, पण अनेकदा संगीतकाराचं नाव नसतं आणि गीतकाराचं नाव नसतं, संगीतकाराचं नाव असतं, गीतकारांचं नाव नसतं. मला वाटतं वृत्तांकन करणाऱ्यांनी याची थोडीशी जर दखल घेतली किंवा याची जर जाणीव ठेवली, की मी म्हणतो गाणी येऊन गेली असतील ब्रीदर म्हणून तर हरकत नाही, पण ज्या गाण्यांमुळे सिनेमाला फरक पडलाय असं जेव्हा त्यांना परीक्षण करताना जाणवतं तेव्हा तरी त्याचा साकल्याने विचार व्हायला पाहिजे असं वाटतं. पण त्याबद्दल तक्रार नाही. मी खरं तर तुम्हाला आता असा प्रश्न विचारणार आहे की जो कधी कोणी तुम्हाला विचारला नसेल. थँक्स. तुम्हाला असं कधी वाटतं का की मी कवी नसतो तर किती बरं झालं असतं, किंवा या कवी असण्याचे काही तोटे तुम्हाला जाणवतात का? कवी असण्याचे तोटे म्हणजे मी आहे त्या क्षणात 100% नसतो आणि हल्ली ते खूप जाणवतं. मला प्रत्येक गोष्टीचा निर्भेळ आनंद घेता येतोच असं नाही, किंवा प्रत्येक रसरशीत दुःख सुद्धा 100% उपभोगता येतं असं नाही, कारण त्यावेळी तुमच्या डोक्यात वेगवेगळं सातत्याने काहीतरी चाललेलं असतं. तुम्ही जरी 24 तास कवी नसाल तरी तुम्ही 24 तास गीतकार नक्की असता. तुम्ही प्रोफेशनल म्हणून जेव्हा एखाद्या फील्डमध्ये उतरता लोकांच्या तुमच्याकडनं अपेक्षा असतात. तुझ्याशी बोलताना मी आत्ता नाटकाचं गाणं लिहितोय आणि मग असं वाटतं की अरे तुला हे, आता मी इथून निघून जाईन तेव्हा तुला हे सांगायचं राहिलेलं असेल की तुझा आवाज किती छान आहे, तू किती छान समंजस स्वरात बोलतेस, तुझ्या कानातले झुमके किती चांगले होते आणि अभ्यासपूर्ण तू तयारी करून आली होतीस, अशा गोष्टी काही सांगण्याच्या राहून जातात आणि हे सुटतच जातं कारण ते साठत खूप जातं. इथून कुठेतरी गेलो आणि त्या माणसाबद्दलचं चांगलं बोलायचं राहून जातं कारण तेव्हा डोक्यात काहीतरी चाललेलं असतं. हल्ली मला जास्त जाणवतं जेव्हा घरचे लोक तक्रार करतात की हट्टाने तुला बाहेर नेलं किंवा कुठे नेलं तरी तू तिथे नसतोस 100%. समोरच्या माणसाला तुम्ही रूढ वाटू शकता. माझा मुलगा आता लँकेस्टरला शिकायला गेलाय, तर मला असं वाटलं होतं की तो म्हणजे मला झेपणारच नाही त्याचं जाणं, आणि एका अर्थी हे बरं झालं पण एका अर्थी वाईट पण, दोन्ही सांगतो की तो
मी खूप घाबरलो होतो त्या क्षणाच्या विचाराने की तो जेव्हा एअरपोर्टमध्ये आत जाईल आणि मी जेव्हा हात हलवेन तेव्हा मला सहन होणार नाही आणि मला त्याच्यासमोर रडायचं पण नव्हतं. आणि त्याला त्याची जाणीव होती. म्हणजे खरं तर मी त्याचा बाप आहे, पण तो माझ्या बापासारखा आहे, इतका मॅच्युअर आहे तो. म्हणजे मला जर कोणी विचारलं तुम्हाला कोणासारखं व्हायचं तर मला माझ्या मुलासारखं व्हायचंय असं मी म्हणेन. तर परंतु तो जेव्हा आम्ही जेव्हा धडपड करून आम्हाला ट्रॅफिक जॅम लागला, फ्लाईट चुकते की काय, पहिल्यांदा परदेशी शिकायला चाललाय, एवढा खर्च केलाय आणि हीच महत्वाची फ्लाईट चुकते की काय, काय ह्या मुलाच्या भाग्यात लिहून ठेवलंय वगैरे वगैरे असे शेकडो प्रश्न. आणि तेव्हा मला एका साऊथचा फिल्म चंद्रमुखी 2 जो आला आता कंगनाचा, त्याचं गाणं द्यायचं होतं आणि हमखास त्या ट्रॅफिक जॅम मध्ये मला ते गाणं सुटलं. म्हणजे एके ठिकाणी अडकलेलं असताना दुसरी निर्गाट सुटली आणि आय गॉट कॅरीड अवे इन टू इट. मग आम्ही धावत धावत जसं अगदी बॉलिवूडचे सिनेमात दाखवतात तसे आम्ही शिरलो, सामान पटापटा काढलं. मग आनंद इंगळेचा मुलगा पण जाणार होता, ते दोघं भेटले. मग चला त्याला सोबत आहे ना असं वाटलं. मी इकडं गाणं लिहितोय, तो म्हणला डॅडी एक फोटो काढू, हे झालं ते. तो गेला, माझा मुखडा लिहून झाला. मी परत कारमध्ये येऊन बसलो आणि नथिंग हॅपन. मी ज्या क्षणाची भीतीने पण वाट बघत होतो आणि हे सगळं असं काही घडलं नाही. सो दिस इज अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. परंतु मला नंतर वाटत राहिलं की त्या पोराला फ्लाईटमध्ये बसल्यानंतर, टेक ऑफ झाल्यानंतर काय वाटलं असेल की आपल्या बापाच्या डोळ्यात 2 अश्रू सुद्धा नव्हते आपण जाताना आणि हे लुक सो लॉस्ट. म्हणजे मी चाललोय तेव्हा ह्याच्या डोक्यात दुसरंच काहीतरी चाललं होतं सगळं. आणि तिथून पुण्याला परत येईपर्यंत शेजारी बायको आणि भारतीताई पण आमच्यावर आल्या होत्या. तर ह्यांना काय वाटलं असेल की हा किती असा निश्चल आहे आणि काय असं सगळं. तो माझा बांध 4 दिवसांनी फुटला जेव्हा मी एका खोलीत स्वतःला कोंडून घेतलं. तर गिव्हन अ चॉईस कदाचित ते गाणं मला सुचलं नसतं तरी चाललं असतं, दुसऱ्या कोणी लिहिलं असतं तरी चाललं असतं, त्याचे पैसे मिळाले नसते तरी चालले असते. पण माझा मुलगा तिकडे जात असताना मी 100% तिथे होतो का तर तिथे नव्हतो आणि ते हातात नाही तुमच्या. सो मला हा सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज वाटतं की तुम्हाला कधी सुचेल याची तुम्ही शाश्वती देऊ शकत नाही. बरं, तुम्ही वाट बघत नसता का या गोष्टीची? तर तुम्ही वाट तर बघत असता. तुम्हाला हव्यास तर सतत नवनव्या कवितांचा आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत. प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही त्या कविता वाचत नाही, मग नवीन काहीतरी तुम्हाला सांगायचं असतं. तुमची म्हणण्याची असोशी असते की मला आता वेगळं लिहायचं आहे. संग्रह प्रकाशित झाले. संग्रह प्रकाशित झाल्यानंतर प्रत्येक कवीचा मार्ग बदलतो असं मला वाटतं की त्याचं आता लेखन कसं वेगळं होईल आपलं याचा विचार डोक्यात असतो. या सगळ्यांमुळे जगायचं राहून जातं थोडंसं. अशी ही बाजू असू शकते आणि हे आज तुमच्याशी बोलताना कळलं. हा गिल्ट वाढत जातो. म्हणजे तो हल्ली व्हिडिओ कॉल करतो ना तर एखाद दिवशी मी अगदीच रिकामा असेल, काहीच नसेल ना डोक्यात, तेव्हा मी खूप भरभरून बोलतो त्याशी. अरे काय मस्त आहे, मागे दाखव जरा, तिकडे हे दाखव, युनिव्हर्सिटी दाखव तुझी. आणि त्या अनुभवावर आधारित तो जेव्हा दुसऱ्या दिवशी फोन करतो तेव्हा तो दुसऱ्या माणसाला भेटतो. म्हणजे जसं ते म्हणतात ना, यू कॅनॉट एंटर 1 रिव्हर ट्वाईस, कारण ती सतत प्रवाही असते. तसं यू कॅनॉट मीट 1 पोएट ट्वाईस असं होतं ते. तुम्ही तो माणूस उद्या असेल याची खात्री नाही. आणि मग लोक म्हणतात, अहो तुम्ही कार्यक्रमात तर एवढं प्रेमाने खांद्यावर हात टाकलात दादा आणि कर हा फोन मला, मी आहे असं. आणि मी परवा फोन केला तर तुम्ही हा बोला काय म्हणताय असं एकदम कधीतरी लॉस्ट आणि कोरडा स्वर लागला तर समोरचा माणूस बिथरतो थोडंसं हे होतं की तुला सुद्धा जाणवत असेल की मध्ये एकदा तू घरी आली होतीस तेव्हा इतकं तुझ्याशी, आणि गेले 3 दिवस मी तुझ्याशी आवाजावा बोलतोय. मला आता इथे गाडी लावताना लक्षात आलं की या छोट्या मुलीशी मी आवाजावा का बोलत होतो, तिला काय वाटलं असेल. बरं, कदाचित काही जाणवलं जरी नसलं ना तरी उगीच आपण पुढे जाऊन विचार करून अरे त्या माणसाला वाईट वाटलं असेल का, या माणसाला वाईट वाटलं असेल, हा आपला कल्लोळ चालूच राहतो. हा डिसएडव्हान्टेज आहे. खरं तरी कधीही न संपणारी गप्पांची मैफिल आहे, पण तरीही आपल्याला या गप्पांचा शेवट करायचा आहे. पण तो असाच नाही करायचा आहे. हा शेवट करत असताना आजपर्यंत तुम्ही सादर न केलेलं काहीतरी आम्हाला ऐकायला आवडेल. मी हल्ली कविता मोबाईलमध्ये जास्त लिहिल्या जातात. आता हे शोधत असताना मला जे सुचतंय ते आधी सांगतो की अखेरीस आले नकोसे वळण हे तुझ्या आणि माझ्या प्रवासातले. तू म्हणालीस ना थांबूया.
अखेरीस आले नकोसे वळण हे तुझ्या आणि माझ्या प्रवासातले, तुटू लागले आत काहीतरी अन सुटू लागले हात हातातले, असं काहीतरी सुचत होतं. बहुतेक तेच नाटकाचं गाणं असेल, काय माहिती. ते सुचायचं माझं भाग्य आहे. कुणामुळे सुचतं ग, असं काही नाही. आपण म्हणजे मी हे लिहिलंय असं म्हणण्याचं सुद्धा धाडस होत नाही हल्ली. कारण सुचवणारे हात इतके मागे असतात की खरं श्रेय त्यांचं असतं. समोरचा एखादा माझ्याशी कडकडून भांडला आणि त्यातून मला अत्यंत टोकदार दुःखी कविता सुचली तर खरं तर त्याचं श्रेय त्याला. एक रचना ऐकवतो मी की तो प्रहर केशरी होता, मन सांज वयाचे होते. तो प्रहर केशरी होता, मन सांज वयाचे होते. पाण्यात उतरले माझ्या ते ऊन कोणाचे होते. मी ग्रेसांसाठी जे लिहितोय हे मला एक माझा मित्र आहे चिन्मय केसकर, त्यांनी हे कॅलिग्राफी करून दिले. आज मी त्याच्या कौतुकासाठी हे घालून आलो. सो चिन्मय, तू जर बघत असशील तर दिस इज फॉर यू. सुंदर आहे. तर ग्रेसांसाठी त्यांची भय इथले संपत नाही, माझं तुझी आठवण येते या ओळी धरून मी काहीतरी लिहितो, एक समर्पण म्हणून. आणि त्याचा विचार करत असताना पेरिफरल अनेक विचार मनात येतात. आणि एकदा असा विचार आला की समजा ग्रेस साहेब आज असले असते जे की असायला हवे होते, आणि त्यांनी कधीच न लिहिलेला गझल हा प्रकार जर लिहिला असता तर त्यांनी कशी लिहिली असती. तर हे ग्रेस सरांच्यासाठी आहे की तो प्रहर केशरी होता, मन सांज वयाचे होते. पाण्यात उतरले माझ्या त्या ऊन कोणाचे होते. कोणाशी बोलत होता उंबरा निरंतर माझा. कोणाशी बोलत होता उंबरा निरंतर माझा. चाहूल व्यथेची होती, आभास सुखाचे होते. खिडकीच्या काचेवरती ओघळले हळवे गाणे. खिडकीच्या काचेवरती ओघळले हळवे गाणे. वाऱ्याच्या ओठी तेव्हा आक्रंद धुक्याचे होते. तो प्रहर केशरी होता, मन सांज वयाचे होते. मी तहानल्या ओठांनी गुणगुणली तलखी तेव्हा. मी तहानल्या ओठांनी गुणगुणली तलखी तेव्हा. डोळ्यात लपवले गाणे आषाढ घनांचे होते. मेघांच्या वळणांवरून पाऊस घसरला माझा. मेघांच्या वळणांवरून पाऊस घसरला माझा. पाठीवर ओझे त्याच्या पाऊल खुणांचे होते. आणि हेच बदलून नंतर पाऊस होता म्हणून पाठीवर ओझे त्याच्या पाऊस खुणांचे होते असं केलं. आणि शेवटच्या दोन ओळी की ज्या कवितेतून प्रकटले चैतन्य सावळे अंती. ज्या कवितेत आपण म्हणतो आपण लिहिलंय, पण ती स्वतः स्वयंभू येत असते तुमच्याकडे, तुम्ही काही करू शकत नाही. त्याच्या मागे खरी तर पुण्य इतर लोकांची असते. की ज्या कवितेतून प्रकटले चैतन्य सावळे अंती. ते आर्त ज्ञानियाचे अन ते मौन तुक्याचे होते. पाण्यात उतरले माझ्या ते ऊन कोणाचे होते. तुम्ही इथे सादर केलं त्याबद्दल खरंच खूप थँक्स आम्हा सगळ्यांना. नाही, मला खूप मजा आली आणि आनंद झाला खूप. किती छान तू बोललीस आणि वेगळीच झाली ही मुलाखत. आणि आय एम सॉरी, म्हणजे ऑन कॅमेरा सॉरी. आणि हे ठेवा की ही मुलाखत जमून येण्यासाठी 6 महिने वेळ लागलाय आणि त्याला कारणीभूत मी स्वतः आहे. त्यामुळे या मुलांचा खरं तर मी आभारी आहे की त्यांनी कन्सिस्टंटली मला फोन करून हे सगळं घडवून आणलं. आणि अर्थातच रूपा अजिंक्य, तुमच्या नवीन घरात या सुंदर खूप सुंदर वाईब्स आहेत घराला, त्यामुळे हा एक नवीन आशीर्वाद मिळाला.